दुसऱ्या व्याख्यानासाठी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. आणि आजचा आपला विषय आहे धर्म शिक्षणाच्या संदर्भात परिस्थिती काय आहे. ह्या परिस्थितीवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण कोणत्याही गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम परिस्थितीची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर यहुदी समाजामध्ये त्या काळामध्ये काय परिस्थिती होती त्याचा अभ्यास करून घेतलेला आहे. विशेषतः त्या काळच्या समाजामध्ये शास्त्री परुषी ह्यांनी संपूर्ण धर्म जणू काही कसा काबीज केला होता आणि त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही चालत होतं. म्हणजे येशूने पाहिलं होतं की इथे अध्यात्मापेक्षा नियमावरती बोट ठेवण्यात येत आहे आणि हे नियम प्रामुख्याने सामान्य माणसासाठी म्हणजेच धर्माची जी अंधाधुंदी होती त्या संदर्भामध्ये त्या लोकांनी येशूला दाद दिली नाही. प्रिय मित्रांनो, आपण सुद्धा लक्षात घेऊया की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपण धर्मामध्ये योग्य आमूलाग्र बदल केला नाही तर ती परिस्थिती बदलत नाही. म्हणून धर्माच्या संदर्भात जी काय परिस्थिती आपल्याला दिसलेली आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी वेगळं असं करून दाखवायचं आहे आणि ती परिस्थिती बदलायची आहे. मग ह्या अनुषंगाने आपणा सगळ्यांना सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आणि विशेषतः आपल्याला ठाऊक आहे की समाजामध्ये भक्ती आहे. बरेचसे लोक देवळात जातात, पण ही भक्ती भक्तीच आहे की अध्यात्म आहे. आणि त्या भक्तीमध्ये सुद्धा विचारपूर्वक असं निर्णय आहे की मला परमेश्वराची भक्ती करायची आहे की सगळे करतात, मी पण जातो देवळामध्ये, मी पण गाणी गातो, मी पण प्रार्थना बोलतो, पण खरोखर मनपूर्वक आपण प्रार्थना करतो का? त्यामध्ये मी मन, जीव आणि आत्मा ओतलाय का? आणि मला त्याचा काही व्यक्तिगत फायदा होतो का? ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? की आई वडील सांगतात म्हणून आम्ही देवळात जातो, किंवा सगळी मुलं जातात, इतर माणसं जातात, मी पण जातो कारण मी ख्रिस्ती आहे. तर अशा प्रकारे आज कधी कधी आपण पाहतो. काही लोकांनी मला सांगितलं की हे जे लोक एवढ्या मोठ्या संख्येने मद्रास माऊलीकडे जातात हे कशासाठी जातात? काही लोक तरी चक्क सांगतात ते फक्त दारू पिण्यासाठी. मला तसं काही वाटत नाही, परंतु मला असं वाटतं की मद्रासला जाणं किंवा वेलंकडीला जाणं आणि तिथे प्रार्थना करणं हे कदाचित योग्य असेल, परंतु त्याचं माझ्या जीवनामध्ये असा आध्यात्मिक परिवर्तन झालं आहे की नाही ह्याचा विचार करणारे कदाचित थोडे लोक असतील. आणि मी तिथला नेता आहे, मला नेतृत्व करायचं आहे, ह्या इच्छेने सुद्धा बरेचसे लोक जात असतील. मी दरवर्षी जातो आणि यंदा सुद्धा जाणार. म्हणजे अनेक कारणासाठी लोक जातात असं देखील दिसून आलेलं आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण धर्मशिक्षण शिकवणार आहोत तेव्हा आपल्या परिसरामध्ये काय धार्मिक परिस्थिती आहे, शैक्षणिक परिस्थिती आहे ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, अनेकदा आपण पाहतो की सध्या आपल्या वसईमध्ये बरेचसे जाती धर्माचे लोक आहेत, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की हिंदू, मुस्लिम,
जैन्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत आणि ह्याच्यामध्ये बरेचसे मूर्तीपूजक आहेत. एवढंच नाही तर बरेचसे जे आपण मुस्लिम म्हणतो ते देखील अशिक्षित आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा धर्माचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या ह्या सगळ्या बंधू भगिनींचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे त्यांच्या धर्माचा सुद्धा आपल्या मुलावरती परिणाम होत असतो आणि म्हणून आपण लगेच त्याचा विचार करण्याची गरज आहे की त्यांच्या मूर्ती पूजकाचा आपल्या मुलावरती परिणाम होत असेल तर आपण त्यांची दखल घेतली पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज हे मूर्तीपूजक आहेत त्यांचा प्रश्न असा आहे की ते कोणत्याही गोष्टीची पूजा करतात. उदाहरणार्थ आपण जनावरांची पूजा पाहतो, नागपंचमी आहे, कधी आपण वानराची पूजा बघतो, कधी आपण पाहतो की काही लोक नंदी बैल त्याची पूजा करतात, गायीची पूजा करतात आणि कधी कधी तुळशीची देखील पूजा होते. म्हणजे हे सगळे देव मानतात का? म्हणजेच जो आपल्या बायबलमध्ये पहिला अध्याय आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, आणि तो अध्याय का लिहिला आहे की निर्माता कोण आणि निर्मिती काय ह्याचा अभ्यास न केल्यामुळे बरेचसे लोक अशा प्रकारे विचार करतात. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण लक्षात ठेवूया की परमेश्वर आपल्याला ह्या गोष्टीपासून सावध करतो की आपण फक्त निर्मात्याची पूजा केली पाहिजे. तो आपला निर्माण करता आहे, निर्मितीची पूजा करता कामा नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की आपले ख्रिस्ती लोक आहेत, देवळात जातात, प्रार्थना करतात, परंतु किती लोक प्रामाणिकपणे जीवन जगत आहेत. म्हणजे जी मी भक्ती करतो ती भक्ती माझ्या कृतीमध्ये उतरते का? नाहीतर अनेकदा अशी लोक आपण पाहतो की देवळामध्ये नमन करतात आणि बाहेर जाऊन कोणाच्या थोबाडीत वगैरे मारतात किंवा मारामारी करून, चोरी लबाडी करून, शिवीगाळ करून, घाणेरडे अपशब्द बोलून समाजामध्ये स्वच्छ असं जीवन आपल्याला दिसत नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, की रविवारी आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये लोक देवळात जातात म्हणजे धर्म आपला चांगला आहे, चांगलं चाललेलं आहे असं होत नाही. कारण बऱ्याचशा वेळेला आपण पाहतो की ज्या लोकांनी बाप्तिस्माच्या वेळेला देवाची शपथ घेतली की मी आजपासून माझं संपूर्ण जीवन प्रभूला अर्पण करणार आहे आणि प्रभूला समर्पित करणार आहे, तेव्हा माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारे आपण लक्षात घ्यावं की अध्यात्म आणि आपले स्वतःच्या जीवनातील भक्ती किंवा धार्मिकता आणि आध्यात्मिकता ह्याच्यामध्ये फरक आहे. आपण सर्वजण हे शिक्षण घेतो अशासाठी किंवा ते ज्ञानासाठी नाही आहे, तर ते अध्यात्मासाठी आहे. मी ते जगलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला बायबलमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा मत्तईच्या शुभवर्तनामध्ये 25व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ओवी 31 पासून, की तुम्ही तुमचं दान गरिबांना दिल्याशिवाय, तुमची भाकर तुम्ही गरिबाबरोबर मोडल्याशिवाय किंवा त्यांना पेय दिल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, खरोखर किती आपले लोक देवाच्या इच्छेप्रमाणे जगतात किंवा त्याच्या आज्ञेप्रमाणे जगतात. आणि हे जर त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण जगलो तरच आपल्यामध्ये नीतिमत्ता येते. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की आपल्या सर्वसामान्य समाजामध्ये लोकांना ठाऊक आहे का की धर्म म्हणजेच भक्ती
नीती आणि प्रीती ह्या तिन्ही गोष्टीचा संगम झाला नाही तर माणसाला अध्यात्म मिळत नाही आणि मनुष्य खऱ्या अर्थाने धर्म जगू शकत नाही. मग ह्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया की जे धार्मिक आहेत ते किती दानधर्म करतात, किती सेवा करतात, किती गरिबांच्या संस्थेला मदत करतात, हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे सगळं स्वार्थीपणा जिथे आहे आणि सगळं काही मनुष्य स्वतःसाठी बघत असतो त्यावेळेला तो धर्म पुरा होतो असं नाही. म्हणून आज आपण धर्मशिक्षणाची परिस्थिती बघत असताना हेही लक्षात घेऊया की जे लोक आजारी आहेत, जे लोक दुःखी आहेत, जे लोक संकटात आहेत, जे लोक अनाथ आहेत, त्या सगळ्यांना मदत करणं हे आपलं कार्य आहे आणि त्यासाठी आपण जगलं पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, खरं ख्रिस्ती जीवन म्हणजे केवळ कम्युनियन घेऊन शेकडो लोक जर अंधश्रद्धेकडे वळत असतील, कारण मी पाहिलेलं आहे आपल्या समाजामध्ये अनेक वर्षापासून ख्रिस्ती आहेत परंतु त्यांच्यामध्ये देखील अंधश्रद्धा आहे. अनेक स्त्रिया देखील भूत भक्ताकडे जात आहेत आणि ते जाताना सुद्धा विचार करत नाहीत की लोक आपल्याला बघत असतील का आणि आपण ते करतो ते योग्य करतो का. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही येशूला प्रभू मानतात आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही भूत भक्ताकडे जाऊन दुसऱ्या देवाची पूजा करतात आणि ते सांगते त्याप्रमाणे वागतात. म्हणजे हा जो दुटप्पीपणा इथे आपल्याला दिसून येतो हा धार्मिकतेचं गुण नाही आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, की ही अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये असेल तर ती कशी आपल्याला दूर करता येईल ते सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे. तरीसुद्धा काही लोक कम्युनियन घेतात आणि 30 प्रकारची पापं करतात. म्हणजे माझ्यामध्ये बदल नाही, मी कम्युनियन घेतो आणि कम्युनियन घेतला म्हणजे हा चांगला ख्रिस्ती आहे असं होत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मला प्रभू प्रभू म्हणून हाक मारणाऱ्या माणसाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईलच असं नाही, तर जो माझ्या पित्याची आज्ञा पाळतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जगतो त्याचंच तारण होत असतं. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ख्रिस्ती समाजामध्ये जो स्वार्थ आहे, हेवा आहे, मत्सर आहे, राग आहे, ह्या गोष्टीपासून दूर राहण्यास बोलावतो आणि येशूच्या शिकवणुकीप्रमाणे आपण जगावे. म्हणजे प्रेम, सत्य, न्याय, नीती ह्याचं पालन आपण जर केलं तर आपण येशूचे शिष्य बनतो. म्हणून मुलांना शिकवताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील की मी पाहिलेलं आहे समाजामध्ये हेवे दावे, नीतिमत्ता ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. तर मला अगोदर ह्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुलामध्ये ही नवीन मूल्य बिंबवण्यासाठी मी कसे प्रयत्न करणार आहेत ह्यावर देखील आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की अनेकदा मी पाहतो, कधी कधी मी लोकांना विचारतोही की तुम्हाला मी विश्वास ठेवतो ही प्रार्थना येते का. आपण मिसाच्या वेळेला बोलतो मी विश्वास ठेवतो स्वर्ग आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर पिता हा माझा विश्वास आहे. आता ही प्रार्थना आपण बोलतो पण त्या प्रार्थनेमध्ये अर्थ काय भरलेला आहे. मी जर परमेश्वराला माझा पिता म्हणतो आणि आमच्या स्वर्गीय बापा असं म्हणतो तेव्हा मी माझ्या भावा बहिणींचा द्वेष करणं हे योग्य आहे का आणि ते ह्याला धरून आहे का हे देखील आपण पाहत नाही.
म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो की समाजामध्ये भक्ती आहे, खरोखर माणसं प्रेमाने आणि प्रामाणिकपणे देवळात जातात, बोलतात, परंतु त्याचा अर्थच आपल्याला समजत नसल्याकारणाने आपल्या जीवनामध्ये तसं परिवर्तन घडत नाही आणि ही दुर्दैवाची बाब आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याबरोबर असे लक्षात येईल की आपण मुलाबरोबर, तरुणाबरोबर किंवा निड्या समाजातील लोकांबरोबर बोलतो, चर्चा करतो आणि विशेषतः जी काही आपण प्रार्थना करतो त्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की ह्या मुलाला, सगळी मुलं रोजीच्या प्रार्थनेला असतात किंवा आपण प्रभू येशूची आराधना करतो किंवा भक्ती करतो, तर अशा वेळेला त्याला त्याचा अर्थ समजलेला असतो का? किंवा आपण धार्मिक चर्चा करतो, बायबल वाचतो, ह्या बायबल वाचनामध्ये आपल्याला सगळं काही कळतं का? म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो की काही लोक एखादी कृती करत असताना वरवरून आपण करत असतो, त्याच्यामध्ये आपलं मन ओतलेलं नसतं. अशा वेळेला देखील समाजामध्ये ही जी परिस्थिती आहे त्याचा अर्थ आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आता प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की श्रद्धा म्हणजेच भक्ती, प्रीती आणि नीती, आणि त्या उद्देशाने आपण जर पाहायला गेलो तर प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला आठवण येईल. जेव्हा एका माणसाने प्रभू येशूला विचारलं तेव्हा येशूने सांगितलं की पहिली आज्ञा कोणती? तेव्हा येशूने सांगितलं की संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण आत्म्याने तू परमेश्वरावर प्रीती कर. म्हणजेच आपण जेव्हा देवावर प्रीती करतो तेव्हा आपल्याला कळलेलं आहे का की संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने म्हणजे काय? आणि येशूही सांगतो की जशी मी तुम्हावर प्रीती केलेली आहे तशी तुम्हीही जाऊन इतरावरती प्रीती करा. म्हणजे येशूने जशी प्रीती केलेली आहे तशी प्रीती आपण करतो का? म्हणजे येशूने आपल्या स्वतःचं रक्त आणि स्वतःचं शरीर जणू काही क्रूसावर अर्पण केलेलं आहे, बलिदान केलेलं आहे गोरगरिबांसाठी, पापी लोकांसाठी. पण तसं जीवन मी प्रभूला वाहण्यासाठी तयार आहे का? तरच आपलं अध्यात्म हे खरं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, दुसरी आपली गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक धर्मक्रमामध्ये धर्म किंवा शाळेत शिक्षण हे दिलं जातं, परंतु त्यात किती विद्यार्थी हजर असतात आणि किती विद्यार्थी प्रामाणिकपणे शिकतात हे सुद्धा आपण लक्षात घेऊया. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने चांगला दाखला दिलेला आहे की पेरणार जातो, पेरणी करतो, त्यातलं काही बी खडकावर पडतं, काही आपल्या काटेरी झुडपात पडतं आणि थोडंसं सुपीक जमिनीवर पडतं, पण त्याला काही 30%, 60% किंवा 100% असं पीक येतं. पण 100% आलेलं पीक केवढं असू शकेल आणि किती लोकांकडून आपण ती अपेक्षा करू शकतो, ही सुद्धा परिस्थिती आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो की आपल्याला धर्मशिक्षण आपण शाळेमध्ये किंवा संडे स्कूलमध्ये पाहतो, तेव्हा त्या धर्मशिक्षणामध्ये आपण नक्की असा विचार केला तर शालेय शिक्षक किंवा आपले अधिकारी किती टक्के त्याला महत्त्व देतात? कारण कधी कधी मी पाहिलेलं आहे की शाळा शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा जर एखादा क्लास असला तर तो कॅन्सल करण्याची पद्धत आहे. म्हणजे तो अगदी शेवटीच ठेवला जातो. जर तो पहिला असता तर वेळेवर तो झाला असता. शेवटी असल्याकारणाने काही गोष्टींमुळे त्याकडे दुर्लक्ष होते. मग एखादा क्लास कॅन्सल करायचा आहे तर तो धर्मशिक्षणाचाच कॅन्सल होतो. अशा प्रकारे आपण पाहतो की ह्या गोष्टीमध्ये लक्ष किती दिलं जातं.
नंतर धर्मशिक्षणाच्या वह्या पुस्तकं ह्या बाबतीमध्ये आपण मुलांना खरोखर त्या संदर्भात सक्ती करतो का, की त्यांनी वह्या पुस्तकं आणली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, इतर विषयाप्रमाणे ह्याला देखील तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, असं होते का? तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की धर्मप्रांताच्या धर्मशिक्षण अधिकारी असतो. हा आपल्या धर्मप्रांतामध्ये हा धर्माधिकारी कोण आहे का? आणि शालेय धर्म संडे स्कूलमध्ये मुलं येतात का? उदाहरणार्थ कधी कधी मिशनमध्ये आपण पाहतो, कदाचित मुलं लांब असतील, मग अशा वेळेला कशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की मुलांची हजेरी किंवा त्यांच्यासाठी कार्यक्रम, त्यासाठी वार्षिक मेळावा किंवा वर्षाच्या शेवटी त्याचं मूल्यमापन करणं आणि त्याप्रमाणे मुलांना सर्टिफिकेट देणं किंवा मुलांना काही बक्षीस देणं, ह्या गोष्टी जर होत असतील तर त्याचा अधिक फायदा होतो. म्हणजे ही सुद्धा धार्मिक धर्मशिक्षणाची परिस्थिती आहे, त्यावर सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे. नंतर प्रत्येक शाळेमध्ये किंवा संडे स्कूलमध्ये कधी कधी धर्मगुरू येतात, बघतात काय चाललं आहे. तर तशा प्रकारे धर्माधिकारी प्रत्येक वेळेला हजर असतात का, बघतात का, त्यांचं लक्ष आहे का, शिक्षकावर लक्ष आहे का, मुलावर लक्ष आहे का, आणि कशा पद्धतीने शिकवलं जातं हे त्यांना ठाऊक आहे का? तर अशा प्रकारे जर काही गोष्टी घडत असतील तर त्यांना शिक्षकाला प्रेरणा देता येईल का, किंवा मुलामध्ये अधिक उत्साह निर्माण करता येईल का, आणि मुलाला हा विषय अधिक आवडावा म्हणून काय काय गोष्टी करता येतील, ह्याविषयी सुद्धा अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, विशेषतः मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या मुंबईला फादर ज्यूड परेरा होते, आणि ज्यूड परेरा एक दिवस ते आम्हाला शिकवण्यासाठी आलेले होते. आणि तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सध्या तुम्ही कोणत्या देवळात आहात? तर त्यांनी सांगितलं अंधेरी सेंट ब्लेस चर्च. ओके, मग तुमच्याकडे संडे स्कूल होते का? तो सांगतो हो, संडे स्कूल आमच्याकडे कंपल्सरी आहे आणि माझ्याकडे संडे स्कूलसाठी 93 शिक्षक आहेत. आम्हाला आश्चर्य वाटलं, 93 शिक्षक फक्त संडे स्कूलसाठी. मग तो सांगतो हे 93 शिक्षक केवळ माझ्याच पॅरिशमध्ये नाहीत, काही बाहेरचे पण येतात. म्हणजेच त्याने आपलं ते सांगतात की रविवारी सकाळी मी कोणत्याही प्रौढ लोकांना अजिबात स्थान देत नाही किंवा त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाही. मी त्याला सांगतो तुम्हाला मला भेटायचं यायचं असेल तर तुम्ही सोमवार ते शनिवार ह्या दिवसात या. म्हणजे संडे स्कूलसाठी त्याने आपलं संपूर्ण रविवार ठेवलेलं असतं. ह्याला म्हणतात की प्राधान्य. तसं प्राधान्य आपल्या फादरांनी, शिक्षकांनी आणि मुलांनी त्याला दिलेलं आहे का, ह्या विषयावरती सुद्धा लक्ष असणं आवश्यक आहे. कधी कधी संडे स्कूल शाळा मुलांसाठी आपल्याकडे उपवास काळ आहे, प्रायश्चित काळ आहे किंवा आगमन काळ आहे. अशा ह्या 2 काळामध्ये आपण त्यांना काही वेगळं असं देऊ शकतो का, किंवा त्यासाठी वेगळे उपक्रम आखू शकतो का, म्हणजे त्यांना उत्साह वाढेल किंवा त्यांच्यामध्ये थोडीशी स्पर्धात्मक गोष्टी, उदाहरणार्थ की बायबल कोडी स्पर्धा आहेत किंवा बायबलच्या गोष्टी आहेत त्याच्या स्पर्धा आहेत, किंवा आपल्या बायबलमध्ये छोटे छोटे नाट्य आपल्याला मुलाला सादर करता येतील तर नाट्य स्पर्धा होतात का, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मुलामध्ये उत्साह वाढू शकतो आणि त्याचा फायदा देखील संडे स्कूलला होऊन मुलं अधिकाधिक नियमितपणे येऊ शकतात. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक धर्मप्रांतामध्ये जर एखादा प्रमुख धर्मगुरू असेल की जो सगळ्या संडे स्कूलला किंवा शालेय धर्मशिक्षणाच्या बाबतीमध्ये त्याला प्रमुख नेमलेला आहे, मग ते आपल्याकडे कधी येतात का, आणि त्याने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे का, आणि त्यांच्याद्वारे आपण हा धर्मशिक्षणाचा वर्ग अधिकाधिक प्रभावी करू शकतो का, ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची देखील गरज आहे. त्यानंतर मुलं त्यासाठी स्वतंत्रपणे
विविध गोष्टीसाठी, विशेषतः पालकांसाठी किंवा त्यांच्या परीक्षेसाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या जीवनासाठी प्रार्थना करू शकतात का, ह्या गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की त्यांना प्रार्थना करता येते का, उत्स्फूर्त प्रार्थना. कारण मला असं वाटतं की आपले बरेचसे लोक सांगतात की नाही, मला प्रार्थना मी करणार नाही, मला येत नाही, अशा प्रकारे त्या प्रार्थनेपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. पण कधीही कुणालाही आपण सांगितल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रार्थना केलीच पाहिजे, म्हणजे तो त्या प्रार्थनेमध्ये किती ओतलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. जे प्रिय मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की ह्या गोष्टीद्वारे मुलं अधिकाधिक प्रभावीपणे जीवन जगू शकतात व त्यांना धर्म आवडू शकतो. एक गोष्ट की संडे स्कूल आणि शाळा शिक्षक हे स्वतः प्रार्थनिक गटामध्ये आहेत का? कारण आपल्या पॅरिशमध्ये एखादा प्रार्थना गट असतो, त्या प्रार्थना गटामध्ये काही कम शिक्षक असल्या तर ते अधिक प्रभावीपणे शिकवू शकतात. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया की त्यांचं हे प्रार्थना गटामध्ये राहणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामुळे त्यांचं जीवन बदलतं, मग ते देखील आपलं स्वतःचं जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजेच मित्रांनो की शिक्षकांना किती तळमळ आहे, शिक्षकामध्ये किती आवड आहे आणि शिक्षकांना किती हृदयापासून वाटते की मी मुलांना शिकवलं पाहिजे, तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. माझ्या प्रिय मित्रांनो, संडे स्कूल किंवा शाळा शिक्षक हे निरनिराळ्या प्रकारे बऱ्याचशा गोष्टीमध्ये तज्ज्ञ असतात. मात्र ते कशा प्रकारे आपण ते हाताळावे ह्या बाबतीमध्ये त्यांना काही गोष्टी माहिती नसतील. परंतु कधीकधी सिस्टर्स असतात आणि ह्या सिस्टरांचा देखील फायदा आपल्या ह्या विद्यार्थ्याला होऊ शकतो. कदाचित ते किती तन्मयतेने आणि आत्मीयतेने शिकवतात ह्यावर देखील आपण विचार करण्याची गरज आहे. म्हणजे प्रिय मित्रांनो, आपल्याकडे संडे स्कूल किंवा धर्मशिक्षण असते, त्या बाबतीमध्ये आपलं लेखी नियोजन आहे का आणि त्या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी होते का? कारण नियोजन बऱ्याच लोक करतात पण ते नुसतं पुस्तकामध्ये राहतं. म्हणून जेव्हा आपलं मूल्यमापन असतं, त्या मूल्यमापनाच्या वेळेला नियोजन काय, आपलं कार्य काय आणि आपली अंमलबजावणी काय ते आपल्याला कळू शकते. म्हणून एक दिवस आम्ही एका पॅरिशमध्ये गेलो होतो आणि त्यांना सांगितलं की आम्ही येत आहोत, तर तुम्ही 2-3 गोष्टी लक्षात घ्या आणि ती तयारी ठेवा. मग आम्ही जेव्हा त्या पॅरिशमध्ये गेलो, त्या शिक्षक सगळे होते, पण एक गोष्ट आम्हाला जाणवली की त्यांच्या वर्गामध्ये फळा नाही, त्यांच्याकडे टेप रेकॉर्डर नाही, त्यांच्याकडे आपले प्रोजेक्टर नाही. मग आम्हाला दिसून आलं की बऱ्याचशा गोष्टीची सुविधा ज्यांची गरज आम्हाला होती आणि त्यांच्या शिक्षकांना सुद्धा त्यांची गरज भासली असती, पण ह्या गोष्टी उपलब्ध नसल्या कारणाने खऱ्या अर्थाने साधन सामुग्री ही धर्म शिक्षणासाठी आवश्यक असते, ती जर आपण किंवा त्या संस्थेने आणली नाही तर त्याचा फायदा होईल असं नाही. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, आज वसईमध्ये जर आपण पाहिलं तर मिसा किंवा प्रार्थना किंवा एखादी भक्ती सुद्धा टेलिकास्ट करण्याची व्यवस्था केलेली आहे. तसं आपल्याकडे सुद्धा मुलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी निरनिराळ्या साधनांची गरज आहे. आणि विशेषतः ह्या सगळ्या व्यतिरिक्त आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही ह्या मुलांना धर्मशिक्षण देतो, परंतु त्यांचे पालक आहेत, त्यांचे मोठे भाऊ बहिणी आहेत, तरुण आहेत, तर आमचा आणि त्यांच्याशी संबंध कसा येईल की त्यांना सुद्धा आम्हाला सांगता येईल का? म्हणजे घरभेटी किंवा अन्य मार्गाने आपण संपूर्ण कुटुंबाशी कसं हे धर्मशिक्षण संबंधित ठेवू शकतो ह्याला महत्त्व आहे. आणि म्हणून असं जर होत नसेल तर त्याला कुठेतरी एक नवीन
चालना दिली गेली पाहिजे आणि त्या प्रकारे संपूर्ण सर्वांगाने धर्मशिक्षण आपल्याला कसं देता येईल ह्याचाही विचार व्हावा. म्हणजे एखादी परिस्थिती महत्त्वाची आहे असं होत नाही असं आपल्याला जाणवल्यानंतर आपण त्याचा विचार करू शकतो आणि मला काहीतरी असं पूर्णपणे आणि संपूर्ण माणसाच्या संपूर्ण जीवनासाठी मला ही श्रद्धा द्यायची आहे आणि त्या दृष्टीने आपण माणसं घडवतो आणि प्रभूमध्ये ते चांगलं जीवन जगू शकतो.